वर्षी TV9 जो प्रेझेंट केलेला आहे एज्युकेशन एक्सपो, त्यामध्ये सीए इन्स्टिट्यूटच्या वतीने आमचा हा स्टॉल आज इथे आहे, ज्यामध्ये आम्ही 10वी आणि 12वी नंतर सीए करता जे काही उपक्रम आहेत किंवा जे काही अभ्यासक्रम आहेत त्याची माहिती देणार आहोत विद्यार्थ्यांना. ग्लोबल अपॉर्च्युनिटीज आहेत विद्यार्थ्यांकरता आणि चार्टर्ड अकाउंटंट झाल्यावर फक्त नंबर क्रंचिंग नाही तर टोटल बिझनेस सोल्युशन प्रोव्हायडर मुलं होऊ शकतात आणि मेंबर्स होऊ शकतात. आमची सीए इन्स्टिट्यूट ही स्पेशली एका ॲक्टच्या अंतर्गत फॉर्म झालेली आहे, अ स्पेशल ॲक्ट ऑफ पार्लमेंट. आणि 1949 पासून सीए इन्स्टिट्यूट आहे. 75 वर्ष नुकतेच आमच्या इन्स्टिट्यूटला पूर्ण झालेले आहेत. फाउंडेशनची एक्झाम देऊन मग इंटरमिजिएट करून तुम्ही फायनलचा एक्झाम अपियर करू शकता. सीए करताना तुम्हाला आर्टिकलशिप हा खूप महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये तुम्हाला आर्टिकलशिप करत असताना स्टायपेंड देखील मिळतो आणि प्रॅक्टिकल अनुभव एका सीएच्या ऑफिसमध्ये कामाचा कार्यानुभव जो मिळतो तो खूप मूल्यवान असतो. सो त्याबद्दल सुद्धा आम्ही माहिती देतो. आणि पार्टनर्स इन नेशन बिल्डिंग आपल्या सगळ्यांना आपल्या प्राईम मिनिस्टरकडनं मिळालेली जी टॅग आहे त्याप्रमाणे हे नक्की की सगळ्या सीए विद्यार्थ्यांना सीए झाल्यानंतर फक्त भारतात नव्हे तर जगभर खूप संधी उपलब्ध आहेत. आणि सीए इन्स्टिट्यूटनी विविध देशांबरोबर त्यांच्या युनिव्हर्सिटीजमध्ये आपल्या ब्रांचेस सेटअप केलेल्या आहेत, चॅप्टर्स काढलेले आहेत आणि वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज बरोबर MOUs काढलेले आहेत. सो खूप संधी उपलब्ध आहेत आणि त्याबद्दलची माहिती घेण्याकरता सगळ्यांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आज आम्हाला लाभत आहे. TV9नी चालू केलेल्या ह्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.